आज कावला काय झालं होतं काय माहिती, सकाळपासून आहे ना खूप रडत होती. कसा तरी त्यांचा डबा करून दिला आणि त्यांना म्हटलं तुम्ही जा, राहिलेला स्वयंपाक मी नंतर करेल. काऊ आहे ना सकाळी सकाळी कोणाकडे जात नाही, सारखी मम्मा लागते. पण काय करणं, त्यांचा डबा पण होणं गरजेचं आणि तेवढ्यात आईन ते पण घास कापून आले. आईला म्हटलं तुम्ही हिला बघा, मी राहिलेला स्वयंपाक बनवते. आज त्यांच्या डब्याला वांगा आणि बटाट्याची पिवळी भाजी बनवली होती. सकाळी 4-5 पोळ्या लाटल्या आणि आमच्यासाठी नंतर 2-3 बाजरीच्या भाकरी केल्या. मला ना जेवणात रोज बाजरीची भाकरी दिली तरी मी कंटाळणार नाही. चपाती मला फारशी आवडत नाही, त्याच्यामुळे मी कधी कधी माझ्यासाठी सेपरेट एक बाजरीची भाकर करत असते. घरातील सगळं स्वयंपाक झाडलोट आवरून घेतली आणि कपडे धुवायला घेतले. आमच्या कपड्यांमध्ये ना काऊचेच कपडे जास्त असतात, कारण आता ती खूप खेळकर झाली आहे. त्याच्यामुळे दिवसातून तिचे 4-5 वेळेस ड्रेस बदलावे लागतात. धुणं पाणी झालं आणि आता वेळ आली शेणकूर करण्याची. काव्यश्रीला आहे ना तिकडे थोड्या वेळ नादी लावलं आणि इकडे शेणकूर करायला आले. शेणकूर करताना तिने जर बघितलं ना तर मग झालंच, ती काहीच बघत नाही, डायरेक्ट गायांमध्ये पळत सुटते. त्याच्यामुळे तिचं लक्ष नव्हतं, तोपर्यंत पटापट शेणकूर आवरून घेतला. आधीचं जे शेण होतं ना ते उकड्यावर टाकून दिलं आणि बाकीचं जे शेण होतं ना त्याच्या गवऱ्या थापायला नेल्या. आता गावाकडच्या लोकांना गवऱ्या हा प्रकार माहिती आहे, पण काही लोकांना गवऱ्या काय असतात आणि त्या कशा थापल्या जातात हे माहिती नाही. तर ज्यांना माहिती आहे त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांनी बघत राहा गवऱ्या कशा थापल्या जातात. याला गवऱ्या म्हणतात आणि ते जे आहे ना तिकडं तिकडं त्याला शेण्या म्हणतात. हे बा मी तुम्हाला शेण्या करून दाखवते. तुमच्याकडे काय म्हणतात? हे बा असलंय ना शेण्या म्हणतो आम्ही. असे मुटके करायचे, दमदार पेटत येत म्हणा. असे शेणे आहे. या गवऱ्यासाठी असा मोठा उंडा घ्यायचा, जसा आपण बाजरीच्या भाकर करताना जसं पीठ मळतो ना तसा उंडा घ्यायचा आणि असं थापायचं. अशी कागदावर जर वाळू घातली ना आपण, तिची खालची घाण असते ना ती गवरांना चिटकत नाही, माती चिटकत आणि त्याच्यामुळे ते चुलीमध्ये पेटायला व्यवस्थित पेटते. ते जर अशा खाली जर घातलं ना ती सगळी माती घाण चिटकून जाते त्यांना. एक हे सगळे तुम्हाला गवऱ्या दिसतील, सगळे आम्ही इथं गवऱ्या थापलेले. सरपंच
पण जास्त लागत नाही त्याच्यामुळं. गवऱ्या असल्या का सर पण कमी लागते. आईन त्यांनी जो घास कापून आणलेला होता तो गायांना टाकून दिला. आमच्या गायांना आहे ना घास थोडा कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे शेजारीच थोडा विकत घास घेतलाय. कवळी घर 400 खुली जास्त शाळा लागू तिला टाइम लागेल पाणी प्यायला. तिला खाल्ले वाकायचं ते शिंगाडे आहे तिला. मला अशा शिंगाच्या शाळेच नाही आवडते, पण आता काही नसताना आलंय. राहतात ना मागचे नेटचे अजून सुट्टा ना. आमच्या ज्या शेळ्या आहेत ना त्या खूप खोडकर आहेत. सोडायच्या टायमाला अशा अजिबात शांत उभ्या राहते नाही, खूप ओढत राहतात. यांना थोडं लांब लांबच बांधावं लागतं, कारण जवळ जवळ जर बांधलं ना त्या एकमेकींना मारतात खूप. सुटली बाबा एकदाची. ही शेळी ना खूप डॅशिंग आहे, इतर शेळ्यांवर खूप पावर करते, सारखी मारत असते, त्याच्यामुळे थोडी लांबच बांधतोय आम्ही. गायांना पाणी पाजते. आता गायांना घास खाल्ल्यावरच पाणी दाखवते, आणि गाया पण अशा भारी आहेत ना आमच्या, त्या पण घास खाल्ल्यानंतरच पाणी पितात. त्याआधी त्या पाण्याला तोंड सुद्धा लावती नाही. ह्या पाण्याच्या टाक्या ना कायम फुल भरून ठेवावे लागतात. आमच्याकडे पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे, कधी कधी 8 ते 10 दिवस सुद्धा पाणी येत नाही. त्यामुळे जेव्हा पाणी येईल ना तेव्हा ते भरावंच लागतं. टोकऱ्या बादल्या सगळंच भरून ठेवावं लागतं. आणि गाया जेव्हा पाणी पितात ना तेव्हा त्यांच्या जवळच उभं राहावं लागतं, नाही तर ते सगळं पाणी सांडून देतात. ही जी गाय आहे ना हिला कमीच पाणी पाजावं लागतं, कारण तिला आहे ना पाणी पिल्यावर थोडा त्रास होतो, त्याच्यामुळे तिला जास्त पाणी पाजत नाही. आणि ही जी बुटकी आहे ना तिला पण 2-3 घोटच पाजावे लागतात, कारण ती अजून खूप छोटी आहे. आता घरातली कामे आवरून झाली, बाहेरची पण आवरली. आता मी चालले आहे गहू सोंगायला. तर आता तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवते आमचा गहू. आमच्या बाई ते गेलंय पुढं, तर मी पण जाते आता. तर तिकडे गेल्यावर मी कंटिन्यू करते. हा आमचा गहू आहे. 11 वाजले, ऊन पण खूप पडलंय. आता घरातली आणि बाहेरची कामे आवरता आवरता हा टाइम होतोच. झालं ना आणि सोंगून बाई कुठे गेले? बाई कुठे गेले? ते आमच्या नानी आणि बाई आले होते पुढे सोंगायला. तुम्हाला बाई दाखवते मी, 1 मिनिट. हे बघा आमच्या बाई सकाळी 8 वाजेच्या आलेल्या आहे बाई. किती झालं बाई सोंगून? सोंगलं बाई. काही ताण भूक लागली की नाही तुम्हाला? भूकही नाही लागली, ताणही नाही लागली. एवढं ऊन पडलंय, मग घरी जायचं? जायचंय आता. आता जायचंय. आता मी पण आले आवरून, आता घरातलं आवरत होते. आता जायचंय घरी, जेवण करायचे, अजून आंघोळ्या करायच्या. अजून जेवण नाही केले? नाही. किती वाजता आले होते सकाळी? 7 वाजता. 7 वाजता आले, तरी मी 8 वाजता बोलले, या 7 वाजता आलेले आहे आमच्या बाई. तर आता ह्या सोंगताय, मग थोडं मी पण यांना थोडी मदत करते.
आता मी बांधलंय डोक्याला, कारण ऊन इतकं आहे ना, तर आजारी पडायला नको. कारण कामाबरोबर आपली तब्येत पण महत्त्वाची आहे. गहू सोंगायचं जास्त फार काही अवघड नाही. आपण जसा घास कापतो ना तसंच कापून घ्यायचं. पण गव्हाची मुळं आहे ना थोडी ढिली असतात, त्याच्यामुळे त्याला माती येते. ते थोडं हळूहळूच कापावं लागतं. लग्नाआधी मी घास कापायचे आणि लग्नानंतरही कापते. आणि जी सोंगणी आहे ना गव्हाची, ती मी लग्नाआधी 2-3 वेळेस केली, पण लग्नानंतर ही माझी पहिलीच सोंगणी आहे. मी जवळजवळ 1 तासभर गहू सोंगला, कारण मला यायलाच उशीर झालता आणि ऊनही खूप पडलं होतं. ज्या आमच्या बाई आणि नानी आहेत ना, त्या सकाळी 7 वाजताच आल्या होत्या. त्यांनी जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं. मग त्या बोलल्या, आत्ता पुरतं बास झालं, आपण संध्याकाळी येऊ. मग बस केला आणि आम्ही घरी गेलो. हे आमचे बाबा आहे. बाबा पण सकाळी 7 वाजताच आले होते आणि बाबाने बघा किती गहू बांधलाय. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, मी तो 1 तासानंतर काढते, कारण सोंगून झालं आणि बाया बोलल्या की चला आता घरी जाऊ, जेवण वगैरे करू. मी तर जेवून आले होते, पण त्यांनी काही जेवण केलं नव्हतं, त्याच्यामुळे घरी गेलो. आणि इकडे एका बाजूला आम्ही गाजरं पेरलेले, अजून खूप छोटे आहे ते. आणि तेवढ्यात माझं आहे ना एक पार्सल आलं. तो पार्सलवाला दारावरच येऊन थांबला होता. तर त्या पार्सलवाल्याला म्हटलं मला एक व्हिडिओ काढायचा आहे, थोडी पोज द्या. त्याने पण थोडी पोज दिली आणि मी पार्सल घेतलं आणि घरी आले. मी अशी कुठे जर घराच्या बाहेर थोडी सुद्धा निघाले ना, काव्यश्री लगेच माझ्या मागे उन्हात येत असते. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.